कधी विचार केलाय का की जा आणि काही मित्र बनव हा इतका साधा सल्ला खरंच एखाद्याचं आयुष्य कसं बदलू शकतो? चला, आज आपण मैत्रीच्या या अफाट सामर्थ्याबद्दलची एक कालातीत गोष्ट पाहूया. ही गोष्ट फक्त मैत्रीचं महत्त्व सांगत नाही, तर ती मिळवण्यासाठी एक नवी प्रेरणाही देते. कारण या सगळ्या कथेचा सार आहे ना, ते एकाच वाक्यात आहे. कधीकधी सगळ्यात मोठा आणि प्रभावी सल्ला अगदी सोपा असतो. जा आणि काही मित्र बनव. चला तर मग बघूया हे साधं वाटणारं वाक्य किती ताकदवान आहे. तर आपली गोष्ट सुरू होते सावथी नावाच्या शहरात. इथे मित्ता गंधक नावाचा एक तरुण राहायचा. त्याला लग्न करायचं होतं, पण त्याला बिचाऱ्याला कुठे माहीत होतं की एका मुलीचा हात मागण्याचा प्रयत्न त्याला अनपेक्षितपणे यशाच्या शिखरावर पोहोचवेल. झालं असं की मित्ता गंधकाने जेव्हा एका प्रतिष्ठित कुटुंबाकडे त्यांच्या मुलीसाठी मागणी घातली, तेव्हा त्यांनी त्याची संपत्ती किंवा हुशारी नाही विचारली. नाही, त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, या तरुणाला कोणी मित्र किंवा सोबती आहे का? आणि उत्तर काय होतं? नाही. पण तो नकार पचवून गप्प बसला नाही. आधी मित्र बनव हा सल्ला त्याने जणू काही एक मिशन म्हणून स्वीकारला. आणि त्याची रणनीती बघा. त्याने सुरुवात केली शहराच्या 4 द्वारपालांपासून, म्हणजे शहराची पहिली सुरक्षा भिंत. मग तो शहराच्या रक्षकांचा मित्र बनला. त्यानंतर दरबारातले मोठे अधिकारी. त्याची महत्वाकांक्षा वाढतच गेली. तो थेट सेनापती आणि व्हाईसरॉयपर्यंत पोचला. आणि अखेरीस त्याने थेट राजाचं मन जिंकलं. आणि इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याचं मैत्रीचं जाळं खुद्द बुद्धांपर्यंत पोचलं. आणि गंमत बघा, त्याच्या याच कृतीमुळे त्याचं नावच मित्ता गंधक पडलं, ज्याचा अर्थ होतो मित्रांना जोडणारा. विचार करा, ज्या प्रवासाची सुरुवात एका नकारामुळे झाली होती, त्याच प्रवासाने त्याला केवळ पत्नीच नाही तर समाजात प्रचंड मानसन्मान आणि एक नवी ओळख मिळवून दिली. आणि हे सगळं कशामुळे झालं? तर त्या एका साध्या सल्ल्यामुळे. पण ही कल्पना की मैत्री आपली खरी ताकद आणि सुरक्षा आहे, ही काही आजची नाही. हेच शाश्वत सत्य पटवून देण्यासाठी बुद्धांनी स्वतःच्या पूर्वजन्माची एक कथा सांगितली. चला, आता आपण त्या कथेच्या जगात जाऊया, जी आपल्याला मैत्रीचा खरा अर्थ आणखी खोलवर समजावून सांगेल. जरा कल्पना करा, एक घनदाट जंगल आणि त्याच्या अगदी मधोमध एक विशाल शांत तळं, पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचा वावर, निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर ठिकाण, जिथे अनेक जीव एकत्र नांदत होते. आपली दुसरी गोष्ट इथेच घडते. आणि याच शांत ठिकाणी एका अगदी अनपेक्षित आघाडीची पायाभरणी होते. आता ही आघाडी अनपेक्षित का होती? कारण यात हवेत उडणारा, जमिनीवर चालणारा आणि पाण्यात राहणारा असे 3 पूर्णपणे वेगळे जीव एकत्र येणार होते. आणि या सगळ्यामागे होती एका मादी ससाण्याची दूरदृष्टी. आणि इथे आपल्या पहिल्या कथेतील तोच महत्त्वाचा प्रश्न परत येतो. जेव्हा नर ससाना तिला लग्नाची मागणी घालतो, तेव्हा ती त्याला विचारते, सगळं ठीक आहे, पण मला एक सांग, तुझा कोणी मित्र आहे का? कारण तिला हे पक्क माहीत होतं की घरटं बांधायला प्रेम पुरेसा आहे, पण त्याच्या संरक्षणासाठी मित्रच लागतात. तिच्या सल्ल्याने नर ससाना आपल्या आघाडीसाठी पहिला मित्र शोधायला निघाला. तो गेला पूर्वेकडे आणि तिथे त्याची मैत्री झाली ऑस्प्रे नावाच्या पक्षाशी. हा कोणी साधासुधा पक्षी नव्हता, तो होता आकाशाचा राजा. त्याची नजर अतिशय तीक्ष्ण आणि झेप प्रचंड वेगवान होती. त्यानंतर तो वळला उत्तरेकडे. तिथे त्याची मैत्री झाली थेट जंगलाच्या राजाशी, सिंहाशी, ज्याच्या एकाच गर्जनेने संपूर्ण जंगल दणाणून जातं. तो जमिनीवरचा सगळ्यात शक्तिशाली मित्र होता, यात काहीच शंका नाही. आणि तिसरा मित्र होता तळ्याच्या खोल पाण्यात राहणारा एक विशाल कासव, जो वरून शांत दिसत असला तरी त्याच्यात अफाट सहनशक्ती आणि एक छुपी ताकद होती. आता बघा, आकाश, जमीन आणि पाणी तिन्ही ठिकाणाहून संरक्षणासाठी एक अभेद्य कवच तयार झालं होतं. पण म्हणतात ना, कोणतीही आघाडी परीक्षेविना सिद्ध होत नाही. आणि लवकरच ती वेळ आली. काही भुकेल्या शिकाऱ्यांची नजर ससाण्याच्या घरट्यावर पडली. त्यातील लहान निरागस पिल्लांना पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांनी ती पिल्लं खाण्याचा एक निर्दयी बेत आखला. आपल्या पिल्लांच्या दिशेने मृत्यू चालून येताना पाहून त्या मादी ससाण्याचा जीव अक्षरशः घाबरला. ती आपल्या साथीदाराला कळवळून म्हणाली, अहो बघा, ते दुष्ट शिकारी आग लावत आहेत, ते माझ्या पिल्लांना खाणार आहेत. आता अजिबात वेळ घालवू नका, आपल्या मित्रांना, आपल्या सोबत्यांना बोलवा. आता प्रश्न हा होता की ज्या मैत्रीवर त्यांनी इतका विश्वास ठेवला होता, ती खरंच कामी येणार होती का? ह्या संकट काळात हे मित्र खरंच धावून येणार होते का? आणि पहिला प्रतिसाद आला थेट आकाशातून. ऑस्प्रेने क्षणाचाही विचार केला नाही. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. तो म्हणाला, ससाण्या, अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी हे करीन. कारण चांगल्या मित्रांचा धर्मच आहे की गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करायची. आणि मग जे सुरू झालं ना, तो होता एका मित्राचा अविश्वसनीय संघर्ष.
ऑस्प्रे तळ्यात झेप घ्यायचा, पंखात आणि चोचीत पाणी भरायचा आणि थेट आगीवर शिंपडायचा. शिकाऱ्यांनी पुन्हा आग लावली की तो पुन्हा झेप घ्यायचा. रात्रभर अक्षरशः थकून जीव जाईपर्यंत तो एकटाच त्या आगीशी लढत राहिला. पण एकटा जीव, तो तरी किती वेळ लढणार? पहाटेपर्यंत ऑस्प्रे पूर्णपणे थकून गेला होता. संरक्षणाची पहिली फळी आता जणू कोसळण्याच्या बेतात होती. आशा मावळत होती. तेव्हा ससाण्याने आपल्या दुसऱ्या मित्राकडे म्हणजे कासवाकडे झेप घेतली. आता कासवाने एक वेगळी शक्कल लढवली. त्याने पाण्यातून चिखल आणि गाळ आणून आगीवर टाकला, ज्यामुळे आग तर विझलीच पण सगळीकडे धूरच धूर झाला. शिकाऱ्यांनी चिडून त्याला पकडायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आपल्या ताकदीने त्यांना खोल पाण्यात खेचायला सुरुवात केली. त्याने शिकाऱ्यांचं लक्ष घरट्यावरून पूर्णपणे विचलित करून टाकलं. पण ते शिकारी इतके चिवट होते की अजूनही हार मानायला तयार नव्हते. आता ससाण्याकडे शेवटचा आणि सर्वात मोठा पर्याय उरला होता. तो सिंहाकडे गेला आणि कळकळीने म्हणाला, हे पशूंच्या राजा, तूच सर्वात सामर्थ्यवान आहेस. माझी पिल्लं अजूनही धोक्यात आहेत, मला मदत कर. तूच आमचा राजा आहेस आणि म्हणूनच मी तुझ्याकडे शेवटची आशा घेऊन आलो. आणि मग जे घडलं त्यासाठी सिंहाला साधा पंजासुद्धा उचलायची गरज पडली नाही. जेव्हा त्या शिकाऱ्यांनी झाडीतून सिंहाला त्यांच्याकडे येताना पाहिलं तेव्हा भीतीने त्यांचे प्राणच कंठाशी आले. ते आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पडू लागले. फक्त सिंहाच्या एका दर्शनानेच तो धोका कायमचा संपून टाकला होता. धोका टळला होता. पिल्ले सुरक्षित होती. घरट्यात पुन्हा शांतता पसरली. आणि त्या क्षणी मादी ससाण्याला, जिने सुरुवातीलाच मैत्रीचा आग्रह धरला होता, तिला या आघाडीचं खरं मूल्य समजलं. हा केवळ करार नव्हता, तर ते एक जिवंत, श्वास घेणारं कवच होतं. तिच्या विचारातूनच या कथेचं सार आपल्यासमोर येतं. ती म्हणते, मित्र बनवा, खूप सारे मित्र बनवा, कारण एक चांगला मित्र हा आशीर्वादापेक्षा कमी नसतो. जेव्हा ती हे म्हणते तेव्हा तिला ऑस्प्रेचा तो अथक संघर्ष आठवतो. शहाणे लोक मित्रांची मदत घेतात, हे कासवाच्या हुशारीचं प्रतीक आहे. ज्याच्याकडे मित्र असतात त्याची भरभराट होते, हे सिंहाच्या सामर्थ्याचं उदाहरण आहे. गरीब असो वा श्रीमंत, बलवान असो वा दुर्बळ, प्रत्येकाला चांगल्या मित्रांची गरज असते, कारण ज्याला एक वीर मित्र मिळतो तो मनाने खरा सुखी होतो. आणि ही कथा शेवटी आपल्याला एका फार महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. आपल्या आयुष्यात आपल्या आघाडीतले मित्र कोण आहेत? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण कोणासाठी ऑस्प्रे, कासव किंवा सिंहासारखे मित्र बनून उभे आहोत?